नमस्कार, मी देवा राखोंडे. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती आज होते ना. आपण आता या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये आहोत. आपण पाहताय की या ठिकाणी संपूर्ण बॅरिगेटिंग केलेलं आहे आणि संपूर्ण पोलिसांचा जो चोख बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आणि आतमध्ये आपण बघतोय की जे शासकीय कर्मचारी आहेत ते मोजणीचं काम जे आहे ते करतायत. एकूण 34 टेबलांवरती ही मतमोजणीची प्रक्रिया पार पडते. एका टेबलवरती 4 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती CCTVच्या अंडर कंट्रोलमध्ये असणार आहे. म्हणजे CCTV च्या नियंत्रणाखाली मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती होणार आहे. या ठिकाणी आपण हा डिस्प्ले बघतोय. या डिस्प्लेवरती हे मोजणीचं संपूर्ण छायाचित्रीकरण जे आहे ते या ठिकाणी रेकॉर्ड केलं जातं. म्हणजे अतिशय बारकावे जे आहेत ते देखील यामध्ये प्रशासनानं जोपासल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीतच माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 4 पॅनल जे आहेत ते रिंगणात होते. 22 जून रोजी मतदान पार पडलं होतं. 88% मतदान झालं होतं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब वर्ग प्रतिनिधी म्हणून श्री निळकंठेश्वर पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि चेअरमन पदाचे ते दावेदार देखील आहेत. दुसरीकडे अजित पवारांना तावरे गटानं कडवं आव्हान दिलेलं आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष सहकार मंत्री चंद्रराव तावरे आणि माजी अध्यक्ष रंजन कुमार तावरे यांनी अजित पवारांच्या विरोधात सहकार बचाव शेतकरी पॅनल दिलेला आहे आणि त्यामुळेच खरं तर या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे की अजित पवार आपली सत्ता कायम राखणार की या ठिकाणी सत्ता पालट होणार, तावरेंचा पॅनल येणार, याची उत्सुकता जी आहे ती संपूर्ण पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राला आहे. कारण माळेगाव सहकारी साखर कारखाना जर बघितला तर उच्चांकी दर देणारा साखर कारखाना म्हणून पश्चिम महाराष्ट्रात ओळखला जातो. आणि बारामती कारखान्याचे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद माळेगाव कारखान्याचा पुढचा चेअरमन कोण हे ठरवणार आहे. त्यामुळे चेअरमन पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.